नमस्कार मित्रांनो, मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगत आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, स्वतःच्या शेतमालापासून किंवा तेलबियापासून स्वतःचा तेल व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का? तर ही आहे कोल्ड प्रेस ऑइल मशीन। मित्रांनो, या मशीनमध्ये शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, करडी, मोहरी, जवस आणि खोबरं या सर्व तेलबियापासून आपल्याला तेल तयार करता येते। तर मित्रांनो, आज आपण याच व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेला आहे। प्रथमेश वाघमारे यांच्या अंशधारा तेल उद्योग या कारखान्याला भेट देण्यासाठी हरंगुळ तालुका जिल्हा लातूर येथे। तर या व्हिडिओमध्ये आपण याच व्यवसायाची सविस्तर माहिती घ्यायची आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मित्रांनो, सुरू करूया। नमस्कार, मी प्रथमेश वाघमारे, राहणार हरंगुळ बुजुर्ग तालुका जिल्हा लातूर। सर, तुम्ही जो हा व्यवसाय करता हा किती वर्षापासून करता? जवळपास आता साधारणतः मी मागील 3 वर्ष झाले या सेक्टरमध्ये काम करतोय। तुम्ही हा जो व्यवसाय निवडण्यामागचं नेमकं कारण काय? आता जर पाहायला गेलं तर जवळपास साधारणतः माझं ज्यावेळेस एज्युकेशन कंप्लीट झालं, माझं ज्यावेळेस इंजिनिअरिंग पूर्ण झालं, पण पाहायला गेलं ना तर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर जे काही म्हणजे नोकरीसाठी लागणारं जे हे आहे म्हणजे मिळणारा तिथला पगार, तिथं पुणे मुंबईला राहून होणारी धावपळ, याचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही या व्यवसायामध्ये उतरलो। हा जो व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती जागेची आवश्यकता? कमीत कमी साधारणतः व्यवसाय जर हा चालू करायचा म्हणाल तर कमीत कमी 10 बाय 15च्या किंवा 10 बाय 20च्या जागेमध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता। आणि आपलं जे शेड आहे ते किती बाय किती आहे सर? हे आता मी थोडंसं म्हणजे मोठ्या हिशोबाने बांधलेलं आहे, 35 बाय 25 मध्ये मी हे शेड बांधलेलं आहे। पण ज्यांना सुरू करायचं ते कमीत कमी जागेमध्ये म्हणजे 10 ते 15 बाय? हो चालेल, काही अडचण नाही, म्हणजे सफिशियंट जागेमध्ये खूप। आता पाहायला गेलं तर मशीन एवढ्या जागेत जरी बसली म्हणजे तुम्हाला मशीन ठेवण्यावरूनच लक्षात येतं की बाबा इथून किती जागा लागते। हो बरोबर। बाकीचं जे आहे ते आपण रॉ मटेरियल किती ठेवणार आहेत काय नाही त्या हिशोबाने तुम्ही तुमचं अरेंजमेंट करू शकता जागेत। सफिशियंट जर जागा म्हणेल तर 10 बाय 15 किंवा 10 बाय 10च्या ह्याच्यामध्ये पण व्यवसाय सुरू होत होतो। सर, आपण या मशीन पासून कोणकोणत्या तेलबियापासून तेल तयार करू? तर याच्यामध्ये करडी असेल, शेंगदाणा असेल, शेंग असेल, मोहरी, कारळ, खोबर, बदाम, म्हणजे ज्या काही इडिबल ऑइल सीड आहेत म्हणजे ज्या काही खाद्य तेलबिया आहेत त्या प्रत्येक तेलबियाचं गाळप आपण याच्यामधून करतो सर। आणि सर, आता जो हा बिझनेस तुम्ही करता तर ते तुम्ही स्वतः प्रोडक्शन तयार करता खाद्यतेल आणि मार्केटला विकता का शेतकऱ्यांना पण त्यांच्या मालापासून तुम्ही तेल तयार करून देता? आता याच्यामध्ये आपण जे आहे ते दोन्ही पद्धतीने आपण काम करतो। एकतर स्वतः म्हणजे शेतकऱ्याकडून आम्ही म्हणजे चांगल्या उत्तम दर्जाच्या या तेलबिया ज्या काय आहेत त्या आम्ही घेतो, त्याच्यानंतर त्याला प्रोसेस करून म्हणजे पूर्ण त्या साफ वगैरे करून त्याच्यानंतर याच्यावरती प्रक्रिया केली जाते, त्याचं ऑइल काढलं जातं। ऑइल काढल्यानंतर मार्केटमध्ये त्याचं ब्रँडिंग वगैरे करून आम्ही मार्केटमध्ये पण पाठवतो। आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं म्हणजे तेलबिया आहेत त्यांना आम्ही गाळप पण करून देतो, म्हणजे समजा कोणी करडी वगैरे, शेंगदाणा, सूर्यफूल जे काही ऑइल सीड घेऊन येतील आमच्याकडं त्या पूर्ण तेलबियाचा आम्ही त्यांना त्यांच्या डोळ्याच्या समोर प्रत्यक्षरित्या आम्ही त्यांना तेल गाळप करून देतो। आणि सर, जे हे खाली पडलेलं आहे समज त्याला पेंड म्हणली जाते। तर याचं काय केलं जाते? आता ही जी पेंड आहे ती जनावरांना पशुखाद्य म्हणून विकली जाते। जनावरांसाठी पशुखाद्य जे आहे म्हणजे समजा दूध वाढीसाठी म्हणा किंवा फॅट वाढीसाठी म्हणा दुधाचा, त्याच्यासाठी याचा फायदा हा चांगल्या प्रमाणात होतो। आपण जो उद्योग करताना शेतकऱ्याला त्यांच्या तेलबियापासून तेल तयार करून देतात त्यावेळेस त्यांच्याकडून काय भावानं तुम्ही त्यांना तेल तयार करू? आता ज्यावेळेस शेतकरी आमच्याकडे त्यांच्या तेलबिया ज्या काय घेऊन येतील त्यांना आम्ही पूर्ण फ्रीमध्ये त्यांना पूर्ण आम्ही क्रशिंग करून देतो। आणि ज्यावेळेस फ्रीमध्ये आम्ही काढून देतो ना त्यावेळेस त्यांची जी राहिलेली पेंड जी आहे ती आमच्याकडे आम्ही ठेवून घेतो। आणि जर त्याला दोन्ही पेंड आणि तेल दोन्हीही ज्यावेळेस म्हणजे गोष्टी पाहिजे असतील त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून 10 रुपये हा चार्ज आकारतो एका किलोसाठी 10 रुपये किलो प्रमाणे तुम्ही त्यांना त्यांच्या तेलबियापासून तेल तयार करून देतो। आणि जर का पेंड जर का ते नेणार नसेल तर त्यांना फ्रीमध्ये तेल मिळून जातं। तर सर, आज मार्केटमध्ये आपल्याला सोयाबीन किंवा इतर तेलबियापासून रिफाईंड ऑइल भेटते, डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड। तर त्या तेलामध्ये आणि आपल्या कोल्ड प्रेस ऑइलच्या तेलामध्ये नेमका फरक आहे? लोकांनी आपल्यापासून हे तेल का खरेदी करावं? आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जमीन आसमानचा फरक या ऑइलमध्ये पडतो सर। म्हणजे रिफाईन तेल आणि हे आपलं जे आहे म्हणजे आपलं जे तेल तयार होतं ते पूर्ण लो टेम्परेचरला तयार होतं आणि हे नैसर्गिकरित्या पूर्ण तेलबियापासून तयार केलं जातं। आणि हे जे आहे ते रिफाईन तेल आहे, हे रिफाईन तेल म्हणजे पूर्ण केमिकली प्रोसेस करून तुमचं हे ऑइल तयार केलं जातं। त्याला 300-400 डिग्रीवरती उकळवल्यानंतर या तेलाची प्रोसेस होते सर।
याच्यामध्ये इसेन्स नावाचं असेल, हेक्झॅन नावाचं केमिकल असेल, हे पूर्ण केमिकल वापरूनच तुमच्यापर्यंत हे ऑइल तयार होतं. आणि जर डिफरन्स तुम्हाला पाहायला गेलं तर हे जे आहे हे आपलं ऑइल आहे अंशदाराचं, आणि हे जे आहे ते रिफाईन ऑइल आहे. तुम्हाला पाहिल्यानंतरच लक्षात येईल की दोन्हीमध्ये किती डिफरन्स पडतोय. ते कलरमध्येच पाहिल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे आणि याच्यामध्ये काय फरक आहे. उद्योग सुरू केल्याच्या नंतर आपण आज कोणकोणते प्रॉडक्ट तयार करता आणि कोणकोणते विकता आणि कोणत्या पॅकिंगमध्ये करता? आता आपण याच्यामध्ये करडी असेल, शेंगदाणा असेल, सूर्यफूल असेल, त्याच्यानंतर मोहरी असेल, या ज्या काही तेलबिया आहेत त्या प्रत्येकाचं आपण म्हणजे स्वतः ब्रँडिंग त्याचं पॅकेजिंग करतो. ते अर्धा लिटरमध्ये आपल्याकडं अवेलेबल आहे, 1 लिटरमध्ये आणि 5 लिटरमध्ये, या 3 याच्यामध्ये आपल्याकडं अवेलेबल आहे. तर सर आता हे झालं लातूर तालुक्या किंवा जिल्ह्यापुरतं तुम्ही त्या शेतकऱ्यांना प्युअर खाद्यतेल त्यांना खायला देता. पण जर का बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना जर का हे खाद्यतेल पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय सुविधा आहे की ट्रान्सपोर्ट करण्याची? पूर्ण महाराष्ट्रामधून कोणीही जरी ऑर्डर आली तरी त्यांना आम्ही कुरिअरद्वारे हे ऑइल प्रत्येक घरापर्यंत होम डिलिव्हरी आपली अवेलेबल आहे. महाराष्ट्रात कुठंही जरी कुणाची जरी रिक्वायरमेंट असेल तरी आपण त्यांना हे ऑइल आपण इझिली त्यांना तिथं ऑइल अवेलेबल करून देऊ शकतो. हा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर तुम्हाला मार्केटिंगची गरज पडली असेल, कारण बऱ्याच जणांना व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर मार्केटिंग कशी करावं हे कळत नाही किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. त्यावर तुम्ही कशी मात दिली आणि व्यवसाय कसा वाढवला? तर मार्केटिंगसाठी तर गरज मला पडलीच नाहीये, कारण आपण जे देतो ते लोकांपर्यंत फक्त आणि क्वालिटीज देतो. म्हणजे ऑइल असं म्हणजे कुठंच म्हणजे शक्यतो आमच्या आसपास नाहीये की समोर ऑइल काढून मिळतं, म्हणजे असं कुठंच नाहीये, कोणीच देत नाहीये. त्याच्यामुळं जो कोणी ग्राहक आहे त्याला आपण समोर पूर्ण त्याचे ऑइल काढून देतो. ग्राहकाला एक विश्वास पडतो, त्याला एक खात्री पडते. हे पटल्यानंतरच माउथ टू माउथ पब्लिसिटी पूर्ण होत जाते आणि मला कुठलीही मार्केटिंग करायची याला गरज पडलेली नाहीये. पूर्ण लोकांच्या पब्लिसिटी, माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊनच हे माझा व्यवसाय हा वाढत गेलेला आहे. तर मित्रांनो, हे होते या व्यवसायाचे ओनरशिप प्रथमेश वाघमारे यांच्या तोंडून आपण ऐकलं की कोल्ड प्रेस बिझनेस हा कसा सुरू करावा आणि आपण या व्यवसायाला कसं पुढे नेऊ शकतो. आणि या प्रथमेश वाघमारे यांच्याकडे हे खाद्यतेल विकत तर मिळतेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या तेलबियापासून तेलसुद्धा ते स्वतः काढून देतात. या व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरला सुद्धा संपर्क करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसाय विषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.